नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार हेमंत रासने सर, 1 वर्ष पूर्ण झालेली आहे आमदारकीला. कशा प्रकारचं तुम्ही आकलन करता? समाधानी आहात? काय एकूणच 1 वर्षामध्ये कामं केलीत, काय सांगा? या वर्षामध्ये मी जो माझा मतदारसंघ आहे तो या जनतेच्या आशीर्वादाने मला सर्वात मोठी मतं मिळून या ठिकाणी मी निवडून आलो. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो. हा माझा मतदारसंघ हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातेंबरोबर सोन्याचा नांगर फिरवून या शहराची निर्मिती केली. बाजीराव पेशव्यांनी आख्यपाळ झेंडा ज्या शनिवारवाड्यातून नेला तो हा शनिवारवाडा सुद्धा कसब्यातीलच आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तो भिडेवाडा सुद्धा या कसब्यात आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला तो केसरीवाडा सुद्धा या कसबा मतदारसंघामध्ये आहे. आणि लहुजी वस्ताद साळवे यांना जे क्रांतिकारकांचे गुरु मानलं जातं ते लहुजींचा वाडा हा सुद्धा गंजपेठेमध्ये हा कसबा मतदारसंघामध्येच आहे. असे हा मतदारसंघ नसून देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्व असणाऱ्या विभूतींचा हा भाग आहे आणि त्यामुळे ही पावनभूमी मी समजतो. आणि त्याच्या विकासाकरता 14 विषय मी दिले. त्यातला शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अंडरपास असेल, खडक पोलीस वसाहतीचं पुनर्वसन असेल, तिथल्या असणाऱ्या ग्रामदैवत कसबा गणपतीचं तीर्थ ब दर्जा देणं असेल, ओंकारेश्वर सारखं पुरातन मंदिर आहे 350 वर्षापूर्वीचं त्याला ब दर्जा देणं असेल, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अ दर्जा देणं असेल, या सारख्या विषयांबरोबरच आपल्या स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पना मी राबवली. आज माझ्या भागातील 75 फीडर पॉइंट 55 क्रोनिक स्पॉट मी बंद केले आणि 22 ठिकाणी मी त्याचं सौंदर्यीकरण केलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने रस्ते त्याच्यातले असणारे रस्ते चांगले करणं, ड्रेनेज चांगलं करणं, अरुंद्या असणाऱ्या रस्त्यात त्या ठिकाणी आता अंडरपासच्या माध्यमातून तिथली वाहतूक कोंडी कमी करणं, अशा पद्धतीची शहराच्या मध्यवर्ती भागातला असणारा मतदारसंघ त्यामुळे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं. 14 विविध विषय मी आता मतदारसंघातले विकासाच्या दृष्टिकोनातून मांडलेत. माझ्या भागात महानगरपालिकेच्या 44 जुन्या वसाहती, कारण जुनं पुण्यात तिथंच होतं, त्या सगळ्या वसाहतींचं पुनर्वसन करणं, SRA मुक्त कसबा मतदारसंघ करणं, जुन्या वाड्यांचे प्रश्न माझ्या भागात खूप आहेत. EDCPR मधल्या काही अटी शिथिल करून त्या ठिकाणी जुन्या वाड्यांच्या विकासाचा विषय मार्गी लावणं, ह्या पद्धतीचे विषय मी आतापर्यंत दिलेले आहेत. त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. हे लवकरात लवकर ह्या 5 वर्षामध्ये मी नक्की पूर्ण करेन. या पाठीमागच्या मार्चमध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला 7,00,000 कोटीचा अर्थसंकल्प होता. पुरवणी मागण्या देखील आता सादर करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बजेटही आहे. विरोधकाचं असं म्हणणं आहे की आम्हाला निधी मिळत नाही. मग हे सगळं जातं कुठं? मुळात जो अर्थसंकल्प आहे 7,00,000 कोटीचा त्याच्यातला आपल्याला जर बघितला असेल तर महसुली खर्च हा त्याच्यात जास्त असतो. भांडवली विकासाची जे निधी आहेत आपण बघतो तर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम चालू आहे, ग्रामीण भागातल्या पाण्याच्या योजना असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, या योजनांकरता तरतूद केलेली असती आणि त्या डेव्हलपमेंटचं काम चालू असतं, त्याच्याकरताच पैसे असतात. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे ते भारतीय जनता पार्टीचे आमदार हेमंत रासने. मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, नागपूर.